तर नमस्कार मित्रांनो, मेंढापूरमधील असे एक रहस्यमय शिवमंदिर, ज्या मंदिरामधील पिंड दगडापासून न बनवता दुधाच्या थेंबापासून उत्पन्न झाली आहे. तर चला जाणून घेऊयात काय आहे या मंदिराचे रहस्य. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मेंढापूर येथील दुधेश्वर महादेवला आणि इथलेच रहिवासी सार्थक गवळी हे आपल्यासोबत आहेत. आणि इथे अशी ही कथा सांगितली जाते की मेंढापूरमधील हे जे दुधेश्वर महादेव मंदिरामधली पिंड आहे ती गवळी समाजाकडून आलेली आहे. त्याचपैकी आपले सार्थक गवळी आज आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला माहिती सांगतील. ही पिंड आहे का ती गवळी समाजाकडून आलेली आहे. काय झालं तर आमचे पणजोबा असेच दर सिंगणापूरला जात होते दर्शनाला शिवरात्रीला झोपलेले. नंतर महादेव त्यांच्या स्वप्नात आले, म्हणले आता तुमचं वय झालं, आता तुम्ही माझ्या दर्शनाला येऊ नका, मी तुमच्याकडे येतो. मग असंच ती सकाळी गाई पिळायला बसली होते. नंतर ती गाई पिळता त्या गाईच्या थानातनं छोटंसं घाव एवढा तुकडा आलता. ती नंतर चाळून बघितलं तर ती होती पिंड. मग ती पिंड आली म्हणून त्यांनी असं इथं ठेवली ती पिंड. ती नंतर मग कळत हळूहळू मोठी झाली ती पिंड. नंतर इथं मंदिर बांधण्यात आलं. आता त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की लांब लांबचे माणसं इथे येतात दर्शनाला. नंतर ह्या मंदिराची जी मागणी करते का ती मागणी त्याची पूर्ण होते असं सांगतं बा. या मंदिरात स्थापन असणारी शिवपिंड पहिल्यांदा गव्हाच्या दाण्याप्रमाणे होती आणि अशी ही कथा सांगितली जाते की दरवर्षी ही पिंड तिळाच्या कणाप्रमाणे वाढत राहते. आणि या मंदिरामध्ये एखाद्या व्यक्तीने नवस केला तर तो नवस अवश्य पूर्ण होतो, अशी ही कथा सांगितली जाते. मंदिराचे बांधकाम पूर्ण दगडी असून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये नंदी स्थापन आहे आणि मंदिरामध्ये वीरगळ सुद्धा बघायला मिळतात. असेच नवनवीन आणि ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हर हर महादेव.